नमस्कार. आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी आणि म्हणून आठवण येते आपल्याला ज्या जगाला ज्यांनी शिकवलं, ज्यांनी भारताला पुढे नेलं, त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने आज 10 मार्च 1897 साली त्या शांत झाल्या. त्यांनी आपल्यातून निरोप घेतला, पण त्यांनी शरीराने निरोप घेतला, परंतु त्यांच्या बीजरूपाणातून आपल्या समाजाला महिलांना सुशिक्षित करण्याचा फॉर्म्युला हा आपल्या भारतासमोर मिळाला. आता त्यातून झालं काय बघा. महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या पत्नी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना शिक्षित केलं आणि मग त्यांना सांगितलं की तू या भारतातल्या पुण्यातल्या महिलांना आपण पुढे आणायचं आणि त्याच्यानंतर मग हळूहळू हे रोपटं खूप मोठं होईल, वृक्ष होईल आणि महावृक्ष होऊन या देशाच्या प्रत्येक नागरिक घडवण्यामागे ज्या स्त्रीचा हात असतो त्या स्त्रीला पुढे नेता येईल. हा खूप मोठा दृष्टिकोन त्यांच्या विचारांमध्ये होता आणि विचारामुळे आचारामध्ये आला. आता आचरणात आला म्हणजे काय झालं बघा. सावित्रीबाई फुले ज्यावेळेस महिलांना शिकवण्यासाठी पुण्यात महिलांसाठी पहिली शिक्षणाची शाळा काढली शिक्षणासाठी, त्यावेळेस समाजकंटक ज्यांना असं वाटायचं की स्त्रियांनी शिकू नये म्हणजे पुरुषांची किंमत कमी होईल असं ज्यांना वाटायचं, असे बहुश्रुत लोकांनी त्यांच्या अंगावर दगड, धोंडे, शेण आणि काही विचार असे त्यांच्यावर फेकत त्यांना विचार म्हणजे शरीराने अशुद्ध करायचं असं त्यांना वाटायचं. आणि पण त्यांनी काय केलं की हे सगळं घडेल असं त्यांना वाटायचं आणि मग त्यांनी काय केलं की त्या वाटण्यातून एक वेगळी साडी एका पिशवीत सोबत घेऊन जायच्यात आणि तिथे वस्त्रबदल करून शाळेत त्या मुलींना शिकवायच्या. येताना परत तसंच काहीतरी घडायचं आणि त्यांचे वस्त्र मलिन व्हायचे, ते स्वच्छ करून आपले परत रोजचा उद्योग चालू करायचे. यातून त्यांनी महिलांना घडवलं आणि महिलांना घडवून काय केलं तर त्यांच्या जागरूकता आली. त्यांना समजायला लागलं की आपण कसं वागलं पाहिजे, कसं चांगलं घडलं पाहिजे, आपण सकारात्मक विचार कसा केला पाहिजे. आणि असं करत करत शिक्षणातून त्या मॅट्रिक झाल्यात मुली आणि कॉलेज शिक्षण झालं. कॉलेज शिक्षण झाल्यानंतर ग्रॅज्युएशन झाल्या, पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यात. काही महिला डॉक्टर्स झाल्यात, काही महिला इंजिनियर झाल्यात, काही महिला शिक्षिका झाल्यात, काही महिला व्यावसायिक झाल्यात. आणि असं होत होत बघा, मजूर स्त्री, भाजीवाले स्त्री, व्यापारीमध्ये स्त्री आहे आणि व्यावसायिक आहेत, राजकारणी आहेत. आता बघा राजकारणाचा विषय काढला तर बघा राजकारणामध्ये आपल्या जळगावच्या खासदार स्मिता वाघ, जळगावच्या काही नगरसेविका महिला, जळगावच्या महापौर ह्या दीपमाला काळे, रावेर मतदारसंघातल्या रक्षा खडसेताई. आता असा होता पुढे या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार वहिनी. एवढंच नाही तर या भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी. असं नाही तर आत्ताच्या आपल्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, कल्पना चावला शास्त्रज्ञ यांनी तर जगभरात आपलं देशाचं नाव पुढे नेलं. आणि
नुसत्याच स्त्रिया नाही तर स्त्रियांना पुढे नेणाऱ्या, स्त्रियांना बळकटी आणणाऱ्या महिलाच आहे. आणि त्यामुळे पुरुषांमध्ये बळकटी येऊन पुरुष पुढे जातो आणि या देशाला खूप पुढे नेतो. म्हणजे काय, त्याच्यामध्ये जी पाठिंब्याला खंबीरपणे उभी आहे ती महिला आहे. आणि ती महिलांना भक्कम करण्याचं काम कोणी केलं असेल तर सावित्रीबाईंच्या बीजारोपणातून झालेलं आहे, त्यांच्या विचाराच्या बीजारोपणातून झालेलं आहे. म्हणजे काय बघा, पोलीस अधिकारी असतील, DSP असतील, काही कलेक्टर्स असतील, या कुठल्याही क्षेत्रात महिला ह्या खूप पुढे गेलेल्या आहेत आणि त्यांनी समाजाला पुढे नेलेलं आहे, यात कुठलंही दुमत नाही. आणि एवढंच नाही तर बघा, व्यवसायासाठी एखाद्या व्यावसायिकाला पुढे नेणारी ती स्त्रीच आहे. उद्योजकाला पुढे नेणारी, उद्योजकाला उद्योग धंदे व्यवसायामध्ये वाढ होण्यासाठी जास्त वेळ देता यावा यासाठी खंबीरपणे उभी राहते एक स्त्री. आणि त्या स्त्रीच्या खंबीरपणामुळे तो पुरुष जास्त पुढे जाऊ शकतो, प्रगती करू शकतो, उत्पादन वाढवू शकतो आणि महाउद्योजक होऊ शकतो. हे होण्यासाठी ज्यांनी घडवलं त्या स्त्री, मग ती किती शिकलेली आहे. आता बघा, आम्ही एक साधा विचार मांडला, एखादी स्त्री जर जास्त शिकलेली असेल, जरी तिने एखाद्या उद्योग व्यवसायात नाही प्राधान्य केलं, एखाद्या नोकरी ठिकाणी नाही काम केलं, परंतु ती तिच्या मुलांसमोर आदर्श ठेवून त्या मुलांना घडवू शकते आणि त्या मुलांना आदर्श तयार होतो, अरे माझी आई जर एवढी शिकली आहे तर मी किती शिकलं पाहिजे. आणि यातून या देशाला पुढे नेण्यासाठी या स्त्रियांनी खूप मोठा हातभार लावला आहे. आता होतं काय की असं घडत आपण या स्त्रियांच्या म्हणजे टप्प्याटप्प्याने कसं असतं की आधी पाया होतो, पायावरती वीट बांधली जाते, विट्यावरती लिंटर टाकलं जातं, लिंटरवर परत भिंत बांधली जाते, त्याच्यानंतर एक छत तयार होतं, छतावर परत वरचा मजला तयार होतो. असे अनेक मजल्याने मजले घडतात, बांधले जातात ते या स्त्रीमुळे. कारण स्त्री ही प्रथम मुलगी असते, नंतर ती पत्नी होते आणि ती कायमस्वरूपी माता असते. आणि अशी माता खंबीरपणे सर्वांना पुढे नेते. त्या बीजरोपित विचारांच्या बहुआयामी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मार्ग दावून गेल्या सावित्रीबाई फुले या पुस्तकाचे लेखक वीणा चौधरी, मुक्काम पोस्ट वाघोड, तालुका रावेर, जिल्हा जळगाव. त्यांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये आपल्या आयुष्याची बरीच वर्ष ही स्त्री शिक्षणासाठी पुढे जाव्यात म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये निरा या गावी पत्रकारिता करता करता स्त्रियांना चांगले विचार देत त्यांनी खूप मोठा पाया रोवला. असे ज्येष्ठ पत्रकार यांचा मी जावई आहे, याचा मला फार मोठा अभिमान वाटतो. आता अशाच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची आज पुण्यतिथी आहे, म्हणून मला त्यांना मानवंदना करावीशी वाटते. त्रिवार मानवंदना करून मी आपला आजचा विषय संपवत आहे. चिन्मय विजन या चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे, शेअर करायचं आहे, फॉलो करायचं आहे आणि या चॅनलला आपण खूप मोठ्या प्रमाणात ग्रो करायचं आहे. धन्यवाद.